ऋषिकेश पहिले षटक प्रथमेश यांच्या साडी. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सनराईज वडवली. पहिला बॉल हो ऑन साइडला चांगला स्ट्रोक. पॅडवर होता तो एंडवर कमालीचा मनगटाचा वापर. फ्लिक केलाय, ग्लान्स केलाय, चौकार. ऋषिकेश फुल टॉस पुन्हा एकदा पुढे येऊन खेळलेत. एक सिंगल. धावसंख्या 5. प्रथमेश आता पहिल्यांदा स्ट्राईकला मिळते. स्वरूप पिळणकर एक चांगले हार्ड हिटर बॅटर म्हणून त्यांची ख्याती आहे. कमालचे क्रिकेट त्यांच्याही माध्यमातून आपण पाहिले सातत्याने. ऋषिकेश स्वरूप साडी और पिच लाईनचा चेंडू सरळ बॅटने खेळलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर. पेयनकर कमालीचा स्ट्रोक. आपण गेलात बॅटिंगला आणि पहिलाच बॉल गोलंदाजी चूक पाहायला मिळाली. सरळ बॅटच्या खाली ओव्हर पिच चूक केली नाही यावेळेस स्वरूप यांनी. दिमागदार स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे. सर्कलवरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातातून सिंगल गेले. याचाच अर्थ खराब क्षेत्ररक्षक. कारण पॉवर प्ले मध्ये जे सर्कलला क्षेत्ररक्षक आहेत सिंगल वाचवण्यासाठी. पण बऱ्याच वेळेस आपण पाहतो सिंगल तिथून घेतात बॅटर, रिस्क घेतात, डेंजर एंडला धावत होते स्वरूप. फेकी खराब होती त्यामुळे सुरक्षित मैदानात पोहोचले. पुढचा बॉल यावेळेस ही चांगला आणि देखणा स्ट्रोक ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू चाललाय सीमारेषा पार. 1 बाउन्स. चौकार. बॅटची कडा घेतली इथे. हो माघारी यावं लागेल. पहिल्या विकेटचा विलकरला. राजू नाईक यांच्याकडून कोल्ड ड्रिंक आपल्याला पाहायला मिळते. कॅमेराकडे यस. अनस मेडल सुद्धा मिळेल. आबिर नईम दाते यांच्याकडून मेडल आपल्याला पाहायला मिळते. राजू नाईक यांच्याकडून कोल्ड ड्रिंक. फवाद मियाजान भालदार क्विट वरून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्याकडून 1500 रुपयाची भव्य देणगी आली. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळाली. उमेर कडून एक सिंगल स्वरूपला. धावसंख्या 17. बॅटर नेम सांगा. वडवली. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. कौशल
बॅटर कौशल खातं उघडले. कौशलनी संघाची धावसंख्या 18. उमेर स्वरूपसाठी उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. मुख्य पंचांचा. धावसंख्या 19. हा यावेळेस चांगली गोलंदाजी पण उजव्या अष्टीच्या खूप बाहेर. व्हाईट बॉल. यस फिल्डिंग टीम रिव्ह्यू घेऊ शकता तुम्ही. व्हाईट साठी एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट बॉल. ते रिव्ह्यू अनसक्सेसफुल. उमेर स्वरूप साडी यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जज केलं आणि चांगला झेल टिपलाय. सुविचार. सनराईज वडवली साडी. धावसंख्या 20. 2 गड्याच्या बदल्यात. चांगला स्ट्रोक आहे सुविचारच्या बॅट मधून. आल्या फेकलाय लॉंग ऑनच्या वरून. षटकार. फुल टॉस ऑन साइडला भिडकावलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल येईल सुविचारला. एक सिंगल सनराईज वडवलीच्या खात्यात. धावसंख्या 27. शेवटचा बॉल. 4 षटकांचा मॅच. गिनी स्पोर्ट्स लाईव्ह वर आपण ही स्पर्धा पाहतोय. यावेळी चांगला स्ट्रोक कौशलच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आहेत आणि जेल सुटलाय. सीमारेष धावा. एक विकेट आला महत्वाचा. स्वरूप पिळणकर बाद झाले. जेल सुटलाय. झहीर नाराज आहेत आपल्या क्षेत्ररक्षकावर. एक अनुभवी खेळाडू झहीर नझीर. तर मेंदळीच्या यंग खेळाडूंना खूप शिकण्यासारखं आहे मैदानात. जर क्रिकेट आपलं करिअर पुढे न्यायचं असेल तर झहीर नझीर एक लेजंडरी खेळाडू आहेत. आपल्या काळात उत्तम बॅटर राहिलेत. उत्कृष्ट गोलंदाज राहिलेत. काही सामने आम्ही त्यांच्या विरोधात सोबत खेळले. त्यामुळे एक महत्त्वाचे खेळाडू मेंदिळीसाठी
झहीर नझीर आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या यंगस्टरला खूप चांगली संधी आहे मेंदळीच्या. त्यांच्याकडून तुम्हाला चांगले गुण घ्यावे लागतील. गोलंदाजीसाठी अयूब तिसरं षटक घेऊन मेंदळी संघाकडून स्ट्राईकला सुविचार. पहिल्याच बॉलला षटकार टोकला होता. प्रथमेशनी चौकार, स्वरूपनी सुद्धा षटकार टोकला होता. हा फटका बसला हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. मिडॉन खाली आहे. 2 धावा इथे मिळतील. सुविचार कौशल रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली. धावसंख्या वाढली 33. सुरुवात चांगली केली अयूबनी. पहिल्याच बॉलला संधी निर्माण केली होती. स्ट्राईकला सुविचार. पुन्हा पुढे आले. बॅटची कडा घेतली. एका हातात झेल. नाव आहे झहीर नझीर. श्रवण पिळणकर आले. चिन्या नावाने प्रसिद्ध खेळाडू. याच मैदानात खूप चांगलं क्रिकेट भंडारी प्रीमियर लीग मध्ये खेळलं होतं. हा देखणा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत. काय झेल टिपलाय श्रवण. हॅट्रिक आहेत आयुब. देवेंद्र न्यू बॅटर देवेंद्र. देवेंद्र आलेत न्यू बॅटर. यावेळी चांगला बॉल होता आयुबचा. हॅट्रिक संपन्न झाली नाही पण कमालीची गोलंदाजी. धावबादची संधी पण कौशल. वाह काय रनिंग बिटवीन द विकेट आहे कौशलची. आयुब आतापर्यंत 4 चेंडू हाताळले. 4 धावा दिल्या. 2 गडी बाद केले. धावसंख्या 35. स्ट्रोक चांगला होता. फॉलो थ्रू मध्ये लाडवण्याचा प्रयत्न केला. आयुब धावसंख्या 36 झाले. कौशल चांगला स्ट्रोक. हवेत खेळण्याची चूक केली. क्षेत्ररक्षक आहे तिथे. मगाच चुकी झाली होती. यावेळेस नाही. टिपलायचे. युसुफ न्यू बॅटर. संप्रा झालेत.
संप्रास सुद्धा चांगलं क्रिकेट खेळतात. मी भंडारी प्रीमियर लीगमध्ये पाहिले. कमालीचं क्रिकेट याच मैदानात केलं होतं त्यांनी. हो, खराब गोलंदाजी. नो बॉलचा इशारा आहे. वेस्ट लाईनच्या वरचा आणि त्याच्यावर आलाय षटकार. टोटल धावसंख्या 43. 43 5 गड्याच्या बदल्यात. आणखीन एक देखणा स्ट्रोक. फ्रीडच्या बॉलला सुद्धा षटकार. नो बॉलचा इशारा आहे हा सुद्धा, कारण फ्री हिटला क्षेत्ररक्षण चेंज झाले. फ्री हिटचा बॉल, चांगला स्ट्रोक इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं देवेंद्र कडून. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी चांगली फेकी होती. थोडीशी वेगात असती तर नक्कीच इथे रनआउट झाले असते. 2 धावा आल्यात. अर्धशतकी पूर्ण झाले. 52 धावा आणि अजूनही 5 बॉल बाकी आहेत, कारण लगातार 2 नो आले. धावा पहा, देवेंद्रच्या आधी या धावा कमी होत्या. त्यांनी 5 बॉलमध्ये 17 केले, त्यामुळे धावसंख्या वाढली. ही पार्टनरशिप 16 धावांची झाली फक्त 3 चेंडूत, आणि त्यामध्ये संप्रासने एकही बॉल खेळला नाही. नॉन स्ट्राईकला आहेत आणि एक बॉलला जवळजवळ 16 धावा खर्ची केल्यात युसुफनी. हा यावेळेस चांगला बॉल, चांगला बॉल. जहीर तेच सांगताना हेच बॉल टाकायचे आहेत. डॉट बॉल आलाय. कमालीची कमबॅक युसुफ कडून. निर्धाव चेंडू. धावसंख्या 52. काय हुक केलाय. बॉल पाठवलाय मैदानाच्या बाहेर. चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षकाला चकून.
बॉलवर धावसंख्या 64. झहीर नझीर आलेत. सुरेख गोलंदाजी. डॉट बॉल होता. विकेट किपर यांच्याकडून चूक घडली. नाराज आहे झहीर. धावसंख्या 1 ने वाढेल. 65. 22च्या स्वरूपात ही धाव. डाऊन द लेग साइड वाईट बॉल. धावसंख्या 66. 6 गड्याच्या बदल्यात शेवटचा बॉल. पुढचा बॉल झहीर यांचा. लेग कटर होता. विकेट किपरच्या हातात आहे. झेल टिपलाय. बॅटर बाद. इनिंगच्या सांगता इथे होईल. ट्रॉफी आहे ती तो चषक आम्हाला प्रदान करण्यात आलाय मोहम्मद हारिस उमेर धांद्रुक यांच्याकडून. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी जुनेरा 11 अर्थात गोंडगरचे जावई दामाद फैजान काझी यांच्याकडून ती प्राप्त झाली. फैजान काझी तुमचे सुद्धा खूप खूप आभार. बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी बाजिल अमजद साटविलकर यांच्याकडून प्राप्त झाले. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप गोंडगरची स्पर्धा. जय गणेश स्पोर्ट्सवर आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. मयुरेश्वर मयेकर यांचं हे यूट्यूब चॅनल. विनी कोसबे आमच्या समवेत मुख्य टेक्निशियन. ऑनलाईन स्कोरिंगसाठी हर्ष तोडणकर. मास्टर कॅमेरा ऋतिक नरवणकर. त्यानंतर साईड कॅमेरा प्रसाद हेदुलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते घर बसल्या. तर यूट्यूबवर जे सर्व प्रेक्षक जोडले त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप गोंडगरची स्पर्धा. मुख्य आयोजक मुसेब बंदरकर, फरदीन बगदादी. तसंच आपल्याला पाहायला मिळेल कतारवरून या स्पर्धेत सहभागी झाले ते अमीर साटविलकर. त्यांचाही खूप सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो. आतिफ नाईक यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेनिमित्त गोंडगरसाठी हे दिग्गज खेळाडू आतिफ नाईक आपल्या काळातील एक कमालीचे बॅटर राहिलेत. बऱ्याचशा स्पर्धा ते आखाती देशात जरी असले तरी ते यूट्यूबला पाहतात. आमच्या समालोचनाचा आनंद घेतात. प्रत्येक वेळेस आमच्यासोबत जुडतात व्हॉट्सअप कॉलद्वारे की खूप चांगली स्पर्धा आहे. त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आम्हालाही येत असतात. कधी पारितोषिकाच्या रूपात येत असतात, कधी शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्याकडून होत असतो आमच्या समालोचन कक्षाला सुद्धा. तर ते आतिफ नाईक यांचंही आगमन, त्यांचे हार्दिक स्वागत फ्रेंड्स ग्रुप गोंडगरच्या वतीने. धावा करायच्या 67. जाव्या मैदानामध्ये. सामना रंगलाय. सनराईज वडवली विपक्ष मेंदडीच्या विरोधात.
धावा केल्या 66. स्वरूपनी सुरुवात चांगली करून दिली, प्रथमेश कीरनी चांगली सुरुवात करून दिली, पण देवेंद्रनी कळत चढवला. कमालीची फटकेबाजी शेवटच्या षटकात. ओम आलेत गोलंदाजीला. पण विजयी संघ लगेच लगातार खेळ. शाईन बी संघासमोर पहिला मॅच ज्यांनी जिंकलाय त्या जिंकलेल्या संघासोबत विजयी संघ खेळ. पहिला बॉल. हो, फटका मोठा आहे, कमालीचा आहे. आल्या आल्या पाठवलाय बॉलला मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. उझेपा आहे, उझेपा पहिला षटकार उघडलाय. याही वेळेस कव्हरच्या वरून क्लासिकल स्ट्रोक. स्वरूपला बॉल मिळेल का? हो, कमालीचं क्षेत्ररक्षण स्वरूपचं. एक सिंगल फक्त. वा स्वरूप 3 धावा रोखल्या आपल्या क्षेत्ररक्षणावर. झहीरलाही वाटला चौकार जाईल, काय स्ट्रोक होता पण हवेच्या विरोधात होता, त्यामुळे बॉल ट्रॅव्हल झाला नाही. लेफ्ट कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला होता. बावीस चेंडूत अजूनही 60 धावा करायच्या आहेत. फटका चांगला आहे झहीरच्या बॅट मधून. 40+ झालो काय, पण अजूनही षटकार मारण्याचा तो क्षण मात्र उघडले. धावसंख्या 13. प्रथमेश कीरनी चौकार आणि स्वरूप पिळणकरनी षटकारांनी खातं उघडलं होतं. इथे दोन्ही बॅटरनी षटकार ठोकलेत. ओमला 13 धावा आल्यात. 3 बॉल मध्ये 13 आल्यात. 67 धावा जर करायच्या असतील यावेळेस फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. झहीर मात्र इथे माघारी परततील. चांगला झेल टिपला तिथे. चल लाईनमॅन बॉल गेलाय मिडविकेटला, तो बॉल आलेला नाहीये. लाईनमॅन आयुब आलेत न्यू बॅटर. पहिल्याच बॉलला षटकार ठोकला होता उझेपानी. हो हो, आयुब आले. आयुबनी सुद्धा खातं उघडले. एक दिमागदार स्ट्रोक मिड विकेटच्या वरून. आणखीन एक षटकार. काय फलंदाजी करतायत मेंदिडीचे. 67 धावा पाहिजे, 19 झाल्यात. आता प्रथमेश आपल्या गोलंदाजाकडे चर्चा करताना. ओम एकोणीस धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटक सुरू आहे. पॉवर प्लेचे षटक. ओम महागडे ठरत आहेत. विकेट जरूर आलाय.
स्लोवर वन पिकअप केला आयुबनी, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पहिल्या षटकातच आल्यात 25 धावा आयुबच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. चला वेळ घेत आहे वडवली. लक्षात घ्या आपल्याला 15 मिनिटात 3 षटका हाताळायचे असतात. हा स्पर्धेचा नियम. 18 चेंडूत आता 42 धावांची गरज आहे मेंदडी संघाला. का विजयासाठी करायच्या 67. पहिल्या षटकात आल्या 25. पहिल्या षटकासाठी खूप वेळ घेतलाय तुम्ही, हे लक्षात घ्या वडवली. स्वरूप पिळणकर उजेपासाठी. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल चा इशारा. धावसंख्या 26. हा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी स्वरूपची. डॉट बॉल. स्वरूप उजेपा यांच्यासाठी. पुढचा बॉल. उजेपाच्या बॅट मधून आणखीन एक दिमागदार स्ट्रोक. पुन्हा एकदा मिड विकेट क्लिअर करणारा षटकार. कमालीची फटकेबाजी उजेपाची पाहायला मिळते. छोटा पॅकेट बडा धमाका. कमाल फलंदाजी. पहिलाच बॉल. इनिंगची सुरुवात षटकारानेच केली होती उजेपानी. त्यानंतर स्वरूप आले. एक चांगला यॉर्कर पाहायला मिळाला, पण जशी लेन चुकली ओरपी चाली. पुन्हा एकदा धमाका फोडला. उजेपाच्या बॅट मधून आणखीन एक षटकार पाहायला मिळाला. हो याही वेळेस टायमिंग प्रॉपर नाही झाले, पण ताकद इतकी होती की लॉंग ऑन क्लिअर करेल. उजेपाच्या बॅट मधून तिसरा आणि स्वरूपच्या गोलंदाजीवर लगातारचा दुसरा षटकार आलाय. धावसंख्या 38. 29 अजूनही करायच्या झाल्या. 38. विजयाचं टार्गेट आहे 67. आयुबने 2 बॉल 2 षटकार टोकले. 3 ऑस्ट्राईकला आहेत. काय फलंदाजी आहे. झैर नजीर बाद झाले, पण पहिल्या बॉलला षटकार टोकला.
क्षेत्ररक्षणात बदल होते. संप्राजला आणलं जाते लॉंग ऑन वरून शॉर्ट डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. सुविचार आलेत आता लॉंग ऑनला. यावेळेस चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली अतिरिक्त. स्वरूप 6 बॉलमध्येच 25 धावांची पार्टनरशिप या दोन्ही बॅटरमध्ये पाहायला मिळते. आणि 30 धावा झाल्यात. पुन्हा एकदा स्वरूप उसेपासाठी. आणखीन एक हेलिकॉप्टर यावेळेस. क्षेत्ररक्षक पोहोचतील का जेलसाठी? खराब क्षेत्ररक्षण. बॉलही अडवला नाही, जेलही सुटला. कठीण होता पण बाउंड्री अडवता यायला पाहिजे होती. चौकार आलाय उसेपाच्या बॅट मधून. सुविचार होते तिथे. सुविचारनं आणलं होतं लॉंग ऑनला. संप्राज लॉंग ऑन वरून आले डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि त्या नवीन क्षेत्ररक्षकाला ठेवलं होतं मिड विकेटला. 42 धावा. आणखीन एक. याही वेळेस खूप लांबचा देखणा उजेबाच्या बॅट मधून षटकार. षटक संपलंय. आणि बगदादी यांचं आगमन झाले. या आपले हार्दिक स्वागत फ्रेंड्स ग्रुप गोंडघरच्या या स्पर्धेमध्ये. आरिफ बगदादी. दोन षटकातच 48 धावा आल्यात मेंदडीकडून. काय फलंदाजी केली उसेपानी. आता 12 चेंडूत 19 धावांची गरज आहे. सुविचार आता गोलंदाजीसाठी. आरिफ बगदादी यांचे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. सुविचार आयुबसाठी ऑन साइडला होता, टोइनला लागलाय. स्ट्रोक टायमिंग झालं नाही पण चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनला. एक सिंगल. आता 11 चेंडूत 18 धावा मेंदडीसाठी. 11 चेंडूत 18. ओमला पटके पडले. त्यानंतर स्वरूप खूप धावा खर्ची केल्या. 23 धावा खर्ची केल्या दुसऱ्या षटकात. सुविचार उसेपासाठी. स्लोवर 1 पिक केला नाही. तन्वीर नझीर या आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. तन्वीर नझीर. अर्धशतक कंप्लीट झाले. 50 धावा. स्लोवर 1 उजेपा पिक करू शकले नाही. चांगली गोलंदाजी सुविचारची. आतापर्यंत 2 चेंडूत मात्र फलंदाजांना बांधून ठेवण्यात यश आले. यावेळेस जेल महत्वाचा आहे. स्वरूप आहे तिथे जेल टिपलाय. मॅच मध्ये ट्विस्ट. पुन्हा मॅच मध्ये आले कमबॅक इथे खऱ्या अर्थाने. ते सनराइज वडवलेली. सुविचारने आणला विकेट आयुबचा. आयुब बैटर नेम. चला न्यू बॅटर अली. 17 धावा. 9 चेंडू 17. सुविचारनी कमबॅक केले इथे खऱ्या अर्थाने. गोलंदाजी सनराइज वडवलीसाठी. 9 बॉल 17.
पुन्हा एकदा चांगला बॉल पण लॉंग स्टॉप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक बॉल अडला पाहिजे होता वडवलीसाठी हा खराब क्षेत्ररक्षण लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाचं 4 धावा. अनोखी ऍक्शननी गोलंदाजी करतात सुविचार आपण पाहिलं होतं केदार जाधव यांना वाईड अँगलने अशी गोलंदाजी करताना स्पिनर मलिंगा सारखी गोलंदाजी ऑफ कटर टाकतायत. चौकार धावसंख्या 54. स्लोवर वन खराब आणि त्याला पिक केलाय षटकार अलीच्या बॅट मधून. विजयासाठी 7 धावांची गरज. 7 बॉल 7. अली हलक्या बॅटने खेळलंय इथे. हो माहिती ते चांगलं क्षेत्ररक्षण एक सिंगल. चल लास्ट मिनिट आहे आपल्याला लक्षात घ्या आपला बॉल पडला नाही ते एक क्षेत्ररक्षक हातील. हा बॉल डिलिव्हर होणे गरजेचं आहे. 15 मिनिटं खर्च केलेली आहेत आपण. सनराइज वडवली. सहा चेंडू 6 धावांची गरज शेवटचं षटक हाताळण्यासाठी. वेद 6 बॉल 6. अली स्ट्राईकला. व्हाईट बॉल. येस रिव्ह्यू बॉलिंग टीम रिव्ह्यू स्टंपच्या वरून असेल तर डॉट बॉल येईल. व्हाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. 6 बॉल 5 ची गरज. वेद 6 बॉल 5. समोर अली 3 चेंडूत 11 केलेत. 9 बॉल 30. उजेपा नॉन स्ट्राईकला. कॅच होऊ शकते ही मॅच होऊ शकते पुन्हा. सुविचार हो काय जज केलंय. षटकारांनी सामना संपवलाय. हा कॅच होता. सुविचार खूप पुढे आले. बाउंड्री लाईनलाच बॉल पडलाय. खराब क्षेत्ररक्षणमुळे हा सामना पराभूत व्हावा लागेल. सनराइज वडवली संघाला 66 धावा सुद्धा वाचू शकली नाही सनराइज वडवली.